की नक्की त्या अभ्यासातनं तुम्हाला काय समजलंय की आता काय समस्या आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या? ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या बऱ्याच आहेत हम्म. आणि त्याच्यावर विचारच केला जातो. मग नंतर पुण्याची जी मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि संपूर्ण पुण्यामधले ज्येष्ठ नागरिक संघ जे आहेत, जे साधारणपणे 125 आहेत, त्या सगळ्यांच्या मदतीने हे सर्वेक्षण करायचं ठरलं. सर्वेक्षणाचा आम्ही यांना मंत्र्यांपर्यंत पोहोचलो. त्या पर्यावरणाची समस्या फक्त ज्येष्ठ नागरिकांची नाही, ती सगळ्यांचीच आहे ऍक्च्युली. आणि खरंय. उलट पुढच्या पिढीला सर्वात जास्त त्याचा त्रास होणार आहे. आणि सॉरी टू से, पण पुण्यामध्ये जी ट्रॅफिकमध्ये लोक एकमेकांच्या म्हणजे हे वाहतूक आहे त्याच्यामध्ये अजिबात शिस्त पाळत नाही. अजिबात म्हणजे अजिबातच पाळत नाही. त्या मानाने मुंबईमध्ये होय. जरा तरी बरी स्थिती आहे. म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर प्रायव्हेट सेक्टरमधले मिडल मॅनेजमेंटमधले जे लोक असतात, हो. मिडल मॅनेजमेंट म्हणजे सुपरवायझरी कॅटेगरीतले आणि किंवा मॅनेजर टू अप टू वर्कर्स, हो. तर ती लोकही 30-35 वर्ष काम करतात, 40 वर्ष काम करतात आणि त्यांच्याकरता निवृत्ती वेतन हा विषय नाही. जवळजवळ शून्य आहे. असं म्हणालात की 70 पुढच्या नागरिकांच्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी सरकारने काहीतरी करायला पाहिजे. एक काळ असा होता की त्यावेळेला वृद्धाश्रमात आई वडिलांना ठेवलंय म्हणजे काय बाप रे, टाकून दिले आई वडिलांना, अशी अवस्था होती. पण त्याच्यापेक्षा आता ही गरजच झाली. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाकडे संघाकडे जागा आहे का? तर नाही. नमस्कार, मी स्वाती. कुतूहल विथ स्वातीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मंडळी, आपण आज आलोय राजीव शास्त्री यांच्याकडे ज्येष्ठ नागरिकांच्या काय समस्या आहेत ते समजून घ्यायला. कारण त्यांनी या विषयावरती खूप अभ्यास केलाय, सर्व्हे केलाय आणि त्यांच्या अभ्यासातनं त्यांना काही गोष्टी कळल्या आहेत की त्याच्यावरती काम होणं पण गरजेचं आहे. तर आपण त्यांच्याकडनं नीट समजून घेऊया की त्यांना नक्की काय म्हणायचंय. नमस्कार सर. नमस्ते. सर, तुम्हाला आज तुम्ही या विषयावरती आमच्याशी गप्पा मारायला आलेला आहात, तर त्याच्याबद्दल तुम्हाला गिफ्ट आहे. हे गिफ्ट आपल्याला दिलंय मॅकवर्स आर्ट स्टुडिओ यांनी. त्यांनी हे डिजिटल पेंटिंग दिलेलं आहे फ्रेम स्वरूपामध्ये आणि त्याच्यासोबत हे कुपन पण आहे. आणि प्रेक्षकांच्यासाठी सुद्धा त्यांनी 10 ते 20% सूट ठेवलेली आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांची लिंक टाकणार आहे, तिथे तुम्ही जा आणि नक्की पहा. तुम्हाला आवडतील ती पेंटिंग्स नक्की घ्या. अच्छा. सर, सो तुम्ही मला सांगत होतात की ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांच्या बद्दल तुम्ही जो अभ्यास केलेला आहे, तर मला ऍक्च्युली समजून घ्यायचंय की नक्की त्या अभ्यासातनं तुम्हाला काय समजलंय की आता काय समस्या आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या? धन्यवाद. एक कुतूहल संस्थेला मला पहिल्यांदा धन्यवाद द्यायला आवडेल की कुतूहल संस्थेने एका दुर्लक्षित विषयाला, ज्येष्ठ नागरिकांसारख्या महत्त्वाच्या पण दुर्लक्षिला गेलेल्या विषयाला हात घातलाय. मला त्याच्याबद्दल बोलायला खरंच मनापासून आवडेल. थँक्यू सर. सो तुम्हाला काय जाणवलं ॲक्च्युली, समस्या काय आहेत असं तुमच्या लक्षात आलं सगळ्या अभ्यासातनं आणि सर्व्हेमधनं? ॲक्च्युली सर्व्हे म्हणताना गेली 7-8 वर्ष मी या विषयावरती काम करतोय. पुण्यामधला हा जो मी राहतो तो पुण्यातला एक मध्यवर्ती, जुन्या पुण्यातला मध्यवर्ती भाग आहे, लोकमान्य नगर आणि परिसर. तर त्या भागामध्ये ज्या काही समस्या आहेत तिथं टिपिकल मध्यमवर्गीय लोक राहतात. हो. तर त्यामुळे त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या थोड्याशा जनरलाइज केल्या तर पुणे शहर, महाराष्ट्र किंवा कदाचित भारतापर्यंत सगळ्या शहरांमध्ये साधारण त्या समस्या असू शकतात. बरोबर. तर पुण्याचा विचार करताना 5-6 वर्षापूर्वी मी ज्यावेळी पुण्याचे आमच्या एरियातल्या ज्येष्ठ नागरिक संघाला जॉईन झालो, त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की या भागामधल्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या बऱ्याच आहेत आणि त्याच्यावर विचारच केला जात नाही. तर त्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा भाग काय होता, तो सामाजिक समस्या. म्हणजे हा मध्यमवर्गीय भाग हा पुण्यातला जो आहे, तिथे रस्ते आणि इट्स अ डेन्स पॉप्युलेशन, अतिशय दाट वस्तीचा हा भाग आहे. किमान सुशिक्षित पण फार हायफाय नसलेला हा भाग आहे. त्यामुळे इथे रस्त्यांची किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तिथं म्हटलं तर फारशी सुधारणा नाहीये, पण अगदी झोपडपट्टी आहे का तर तसंही नाही. बरोबर आहे. त्यामुळे हा विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की ह्या ज्येष्ठांचा विचार करण्याकरता, इथल्या सामाजिक समस्यांचा विचार करण्याकरता एक आपण सर्वेक्षण करू शकू का सामाजिक समस्यांचं? तर ते सामाजिक समस्यांचं सर्वेक्षण कशा प्रकारे करता येईल, तर त्याच्याकरता मी आमचा जे लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघ आहे त्यांना, त्यांच्या अध्यक्ष आणि आमची जी कमिटी आहे त्याच्याबरोबर मीटिंग केली. ती मीटिंग केल्यानंतर मी 3 विषय त्यात ठरवले की पर्यावरण, पुण्याचं जे पर्यावरण आहे त्याच्यावरती विचार होणं आवश्यक आहे. का होणं आवश्यक आहे, तर पुण्याचं पर्यावरण, चांगलं पुण्याचं पर्यावरण हे आमच्या पिढीने पाहिलेलं आहे. आणि त्या पिढीनेच आता किती वाट लागलेली आहे सर्वेक्षणाची हे पण आम्हीच पाहिलेलं आहे.
बरोबर आहे. त्यामुळे आम्ही काहीतरी ह्याच्यात मदत करू शकू का, आमच्या अनुभवाचा काही उपयोग होऊ शकेल का, बरोबर. याच्याकरता आम्ही पर्यावरण हा विषय निवडला. पर्यावरणाबरोबर आता ह्या भागातल्या ज्या सामाजिक सुरक्षा हा जो विषय आहे की आता ज्येष्ठांच्या बाबतीत काय होते की परवा ऍक्च्युअली आपण कोर्टाने दिलेला हे पाहिला की फुटपाथचा विषय आपण पाहिला. कोर्टाने सांगितलं की फुटपाथवर चालण्याकरताच त्याची हे असली पाहिजे, प्रोव्हिजन असली पाहिजे. पण पुण्यातल्या बऱ्याच भागात किंवा आमच्याकडच्या भागात फुटपाथ हा चालण्याव्यतिरिक्तच सगळ्या गोष्टींकरता वापरला जातो असं मुंबईत सुद्धा तसंच आहे. तर मग तो एक विषय आम्ही घेतला की ह्याच्यामध्ये सामाजिक सुरक्षेचा विचार करणं आवश्यक होतं. तिसरा म्हणजे सार्वजनिक स्वच्छता. सार्वजनिक स्वच्छता म्हणजे काय, त्यात खरं तर चर्चा करण्यासारखं बरंच आहे, पण चर्चा करण्यासारखं नाही आहे असंही म्हणता येईल. की पब्लिक टॉयलेट्सपासून ते फुटपाथवरच्या कचऱ्यापासून किंवा बाहेर फेकलेल्या कचऱ्यापर्यंत घराच्या हा खूप मोठा म्हणजे अडचणीचा विषय होता ज्येष्ठ नागरिकांकरता. त्यामुळे मग ह्या 3 विषयांचा अभ्यास करायचा असं आम्ही ठरवलं. ह्या 3 विषय अभ्यास म्हणजे याच्यावरती आम्ही सर्वेक्षण करायचं, लोकांचं मत जाणून घ्यायचं ज्येष्ठ नागरिकांचं असं ठरवलं. आणि हा विचार करताना मग त्याची एक प्रश्नावली कशी तयार करता येईल त्याचा मी विचार केला. मग त्या प्रश्नावलीमध्ये आम्ही परत विचार केला की ज्येष्ठ नागरिकांना कसं इन्व्हॉल्व करता येईल. सो वी डिसाइडेड की आम्ही फक्त होय किंवा नाही म्हणजे प्रश्न विचारून त्याचं होय किंवा नाही एवढ्याच प्रकारे उत्तर घेता येईल. आणि मग याच्यावरती आम्ही एक प्रश्नावली तयार केली. त्याच्यामध्ये आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचाही सहभाग होता. पण नंतर असं लक्षात आलं की ह्या विषयाचा क्वांटम एवढा मोठा आहे, याचा आवाका एवढा मोठा आहे की फक्त तो आमच्या ज्येष्ठ म्हणजे लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघापुरता तो ठेवता येणार नाही. मग नंतर पुण्याची जी मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि संपूर्ण पुण्यामधले ज्येष्ठ नागरिक संघ जे आहेत, जे साधारणपणे 125 आहेत, त्या सगळ्यांच्या मदतीने हे सर्वेक्षण करायचं ठरलं. आता हे सर्वेक्षण करायचं ठरलं तर पुढे काय, ते सर्वेक्षण केल्यानंतर वी नीड टू हॅव सम एक्सपर्टीज. त्याच्याकरता हा अहवाल तयार करण्याकरता किंवा या प्रश्नांचं उत्तर शोधल्यानंतर त्याचं जे काही टेक्निकल अनालिसिस आहे ते करण्याकरता कोणाची तरी आम्हाला गरज होती. मग त्याच्याकरता आम्ही कर्वे समाजसेवा संस्था जी आहे त्यांच्याकडे जायचं ठरवलं. त्यांचे डॉक्टर ठाकूर म्हणून डायरेक्टर आहेत, त्यांच्याशी बोलणं झालं आणि मग तो शेवटचा जो हे होता म्हणजे रिपोर्ट जो होता तो आम्ही त्यांच्याकडनं करून घ्यायचं ठरवलं. तर या सुरुवातीच्या इनिशियल स्टेजमध्ये आमचे 8-10 महिने गेले. नंतर ॲक्च्युली सर्व्हे करता 10-12 महिने गेले आणि मग गेल्या वर्षी आम्ही त्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात एक मोठा कार्यक्रम करून त्यांना आम्ही सादर केला. आता अजून पुढे जायचं झालं तर आता त्या सर्वेक्षणाला सादर केला. अहवाल सादर केल्यानंतर त्याचे ज्या अहवालाच्या प्रती आहेत त्या आम्ही पुण्याच्या महानगरपालिका आयुक्तांपासून ते काही नगरसेवक आणि वर्तमानपत्र या सगळ्यांकडे दिले. त्याच्यावरती काही लेख पण मी लिहिलेले होते, तेही वर्तमानपत्रात आलं. पण मिळावं तसं हे नव्हतं म्हणजे प्रतिक्रिया जी म्हणजे रिस्पॉन्स जो मिळायला पाहिजे तो नाही मिळाला. दुसरं महत्त्वाचं त्याच्यामध्ये असं की या सर्वेक्षणाच्या निमित्ताने मला पुण्यातल्या बऱ्याच ज्येष्ठ नागरिक संघात जायची वेळ आली किंवा तशा प्रकारचं काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्याकडेही मला जावं लागलं. तर तिथे गेल्यानंतर माझं असं लक्षात येत गेलं की या सामाजिक समस्या ह्या तर आहेतच. या पुण्यामध्ये 5% भाग जर सोडला म्हणजे अगदी प्रिसाइजली सांगायचं डेक्कन जिमखाना आणि वगैरे जर भाग सोडला तर पुण्यामध्ये ह्या समस्या सरसकट आहे. आणि पुण्यामध्ये ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी पुणे हे पण एक चांगलं मोठं शहर आहे. त्यामुळे त्याचा जर विचार करायचा झाला, मोठ्या प्रमाणात विचार करायचा झाला तर कदाचित हे प्रश्न भारतातल्या सगळ्या शहरांमध्ये असावेत असं एक मला वाटलं. तर मी अजून काही लोकांची चर्चा केली आणि तसंच मत सगळ्यांचंही असं लक्षात आलं. त्यामुळे हा जो विषय आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल किंवा त्याच्यावरती जास्तीत जास्त कसा विचार केला जाईल हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्याकरता मला वाटतं की आजचा जो आपला हे आहे कार्यक्रम जो आहे त्याचा उपयोग नक्कीच होईल, खूप व्ह्युअर्स पर्यंत ते पोहोचेल. मला तुम्हाला इथे हे विचारायचं आहे की तुम्ही जे 3 मुद्दे म्हटलेत की पर्यावरण, सामाजिक सुरक्षा आणि सार्वजनिक स्वच्छता, तर हे 3 मुद्दे घ्यावेत असं तुम्हाला का वाटलं आणि म्हणजे तुम्ही एकंदर किती लोकांचे सर्व्हे घेतलेत असं प्रश्न विचारून टोटल? पर्यावरणाचं पहिल्यांदा मी सांगितलंच आहे की पर्यावरण हे आमच्या पिढीने चांगलं सुंदर पुणे पाहिलेलं आहे आणि आता म्हणजे बदललेलं पुणे आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे मला नक्की वाटतंय, मला म्हणजे माझ्यासारख्या बऱ्याच जणांना वाटत असेल
की पर्यावरणामध्ये बदल करण्याकरता किंवा सकारात्मक बदल करण्याकरता ज्येष्ठ नागरिकांचा नक्की उपयोग होऊ शकेल. पण म्हणजे तुम्ही ऍक्च्युली ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या म्हणण्यापेक्षा तुम्ही उलट स्वतःहूनच हे करताय की ज्येष्ठ नागरिक ह्याच्यात काय करू शकते. आणि ही समस्या, पर्यावरणाची समस्या फक्त ज्येष्ठ नागरिकांची नाही, ती सगळ्यांचीच आहे ऍक्च्युली. आणि उलट पुढच्या पिढीला सर्वात जास्त त्याचा त्रास होणार आहे. तुम्ही आतापासून त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करू इच्छित आहे. हा पण एक त्याच्यामध्ये भाग आला. आमच्या अनुभवांचाच उपयोग आम्ही करणार. आता फिजिकली तर नवीन पिढीलाच काम करावं लागणार. बरोबर आहे. त्यामुळे आम्ही त्याला मदत करू शकू किंवा पूरक काही हे देऊ शकू. हो. आणि सामाजिक सुरक्षा जी आहे त्याचं आता सांगितलं की रस्ता क्रॉस करण्यासारखे जे साध्या गोष्टी आहेत किंवा उलट्या वाहनं येणं हे आता पुण्यामध्ये एवढं वाढलंय. पुणे म्हणजे परत मी जेव्हा वेनायचे पुणे संपूर्ण कुठल्याही शहरात असत आहे. फक्त काय होतंय की पुण्यामध्ये दुचाकी वाहनांचा वापर कदाचित इतर जास्त असल्यामुळे आणि दुचाकी वाहनही उलट सुलट नेणं हे सहज शक्य असल्यामुळे आम्हा लोकांना त्रास त्याचा जास्त होतो. आणि सॉरी टू से पण पुण्यामध्ये जी ट्रॅफिकमध्ये लोक एकमेकांच्या म्हणजे हे वाहतूक आहे त्याच्यामध्ये अजिबात शिस्त पाळत नाही. अजिबात नाही, म्हणजे अजिबातच पाळत नाही. त्या मानाने मुंबईमध्ये जरा तरी बरी स्थिती आहे. इतर गावांमध्ये मला वाटतं जसजसं आपण आज जातो तसं थोडीशी ढील पडत जाते, कारण त्या मानाने ट्रॅफिक कमी असतं. पण पुण्यात ट्रॅफिक असून सुद्धा ही शिस्त नाही असं मला वाटतं. नाही, त्याची अजून तुलना करायची झाली तर ह्याच्यावरती थोडं जे काही काम केलं होतं की मुंबईमध्ये तर मोठ्या गाड्यांचा वापर जास्त त्यामुळे हा प्रॉब्लेम थोडा कमी. आणि कोल्हापूर, सांगली, सातारा या शहरांचा जर आपण विचार केला तर तिथे पुण्याच्या मानाने काय म्हणतात लोकसंख्या कमी आहे आणि वाहनांची संख्याही कमी. त्यामुळे तिथे ती ज्या वाहनांचा जो त्रास आहे तो कम्पॅरेटिव्हली कमी आहे. पुणे शहरामध्ये डेन्स पॉप्युलेशन आणि प्लस 2 व्हीलर आणि छोटे रस्ते या सगळ्याचा जो एकत्रित परिणाम आहे तो खूपच त्रासदायक आहे. राईट. आता मेट्रोमुळे ह्याच्यात काही फरक पडल्यासारखा वाटतो तुम्हाला? नाही, मला तर फारसा नाही जाणवला फरक. ओके. मला जाणवण्यासारखं असेल कदाचित, पण आणि सार्वजनिक स्वच्छता जी तुम्ही म्हणताय तर एकंदरीत टॉयलेट्स, पब्लिक टॉयलेट्स किंवा बाहेर आपल्याला हात पाय धुवायला किंवा असं काही जे लागेल ते कमी प्रमाणात खूप आहे असं तुम्हाला जाणवतं? खूपच कमी प्रमाणात आहे. आणि नॉट जस्ट टॉयलेट्स, सार्वजनिक उद्यानं जिथे आहेत जिथे ज्येष्ठ नागरिक फिरायला जाऊ शकतात तर तिकडे त्यांना काही सोयी लागल्या तर तशा खूपच कमी आहे. आणि मेन काय होतंय की टॉयलेट्स हा तर गंभीर विषय आहे, पण रस्त्यावरचा कचरा किंवा परत शेवटी फुटपाथ हा इतका महत्वाचा विषय होतो की फुटपाथवर साठलेला जो कचरा असतो त्यातनं ज्येष्ठांना उड्या मारत चालताच येत नाही. हो बरोबर आहे. अक्षरशः तो कचरा जो असतो आणि कोणी कसाही कुठेही टाकलेला असतो त्याच्यामधनं तुम्हाला क्रॉस करून पुढे जाणं हेही अवघड होतं. बरोबर. तर हा एक महत्वाचा मुद्दा होता आणि पर्टिक्युलरली तो ज्येष्ठांकरता, कारण आम्ही असे सहजपणे कुठेतरी पटकन जाऊ शकत नाही होऊ शकत. फुटपाथ हे काही ठिकाणी तुटलेले फुटलेले. सो दॅट वॉज अ मेन पॉइंट. बरोबर आहे. आणि असं किती लोकांचा तुम्ही एकंदरित सर्व्हे घेतला? आम्ही 1000+. आता एक्झॅक्ट संख्या बघायची तर सांगता येईल, पण आता 1000पेक्षा जास्त लोकांनी त्यात सहभाग नोंदवलेला होता आणि ते पुण्याच्या सगळ्या भागातले ज्येष्ठ नागरिक होते. एकाच भागातले नाही, तुम्ही विविध भागांमधनं लोकांचे ज्येष्ठ नागरिक. त्याच्याकरताच आम्ही मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटनेचं मदत घेतली होती. पुण्यातल्या ज्येष्ठ नागरिक मध्यवर्ती संघटनेमध्ये पुण्याच्या सगळ्या भागातले जे ज्येष्ठ नागरिक संघ आहेत ते अटॅच आहेत. त्यामुळे मग त्यांच्या थ्रू आम्ही त्या संघांपर्यंत पोहोचू शकलो आणि आमचं सर्वेक्षण व्यवस्थित झालं. बरोबर. तर मला दुसरं काय विचारायचं होतं की तुम्हाला असं सार्वजनिक म्हणजे ह्या सगळ्या विषयांवरती विचार करावा, काहीतरी करावं, हे सगळं मनामधून कुठून आलं? म्हणजे तुम्ही अगोदरचं तुमचं प्रोफेशन काय होतं आणि म्हणजे त्याबद्दल थोडंसं. प्रोफेशन काय झालं तर बेसिकली मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. ओके. आणि मी इलेक्ट्रिकल कन्सल्टंट म्हणून गेली 15 वर्ष काम केलं आणि त्याच्या आधी 15-20 वर्ष मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलं. पण इलेक्ट्रिकल कन्सल्टंट म्हणून काम करत असताना त्यावेळी असं पुण्यामधली जी MSCB चे ट्रान्सफॉर्मर्स आणि हे सगळ्याची जी स्थिती आहे ती अत्यंत वाईट होती. म्हणजे 2000 सालापर्यंत पुण्यामधल्या ट्रान्सफॉर्मरचा मेंटेनन्स होतच नव्हता. त्यावेळेला मी रोटरी क्लबचा मेंबर होतो आणि मग रोटरी क्लबच्या मदतीने आम्ही पुण्यातले MSCBचे जे ट्रान्सफॉर्मर्स आहेत त्याचं एक सर्वेक्षण केलं होतं. त्याच्याकरता पुणे विद्यार्थीगृहाचं इंजिनिअरिंग कॉलेज आमच्या बरोबर होतं आणि पुण्यातली सगळी इंजिनिअरिंग कॉलेजेस जी आहेत त्यांच्या 3rd इयरच्या मुलांच्या मदतीने आम्ही ते सर्वेक्षण केलं होतं. अच्छा.
म्हणजे तुम्हाला तिथं- ह्या सर्वेक्षण वगैरेचा सुद्धा होय, अनुभव होय. आहे. हा. आणि ती पण कन्सेप्ट माझी होती. अरे वा, आणि रोटरी क्लबला मी त्यावेळी कन्व्हिन्स करू शकलो त्यांना. ग्रेट ग्रेट. आणि आणि त्याची गंमत म्हणजे आता विषय निघालाय म्हणून ऍक्च्युअली सांगतो की हा. त्याचा जो सर्वेक्षणाचा रिपोर्ट होता तो हा. पुणे विद्यार्थीगृहाच्या एक कॉलेजने केलेला होता. हम्म. आणि तो जो रिपोर्ट होता तो पुण्याच्या चीफ इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर कडनं हा, हा. आम्ही MSEBच्या चीफ इंजिनियरला दिलेला होता. हा. म्हणजे त्याच्या अजून बारकाईने सांगायचं झालं तर तो जो चीफ इन्स्पेक्टर म्हणजे काय असतं की हे जे ट्रान्सफॉर्मर्स असतात याचं कोणीतरी इन्स्पेक्शन सरकारी एजन्सीकडनं इन्स्पेक्शन झाल्याशिवाय हा. ते कमिशन करता येत नाही. हम्म. त्यामुळे कमिशन करायची जबाबदारी MSEBची, पण त्याला परवानगी देण्याची जबाबदारी इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरची. ओके. त्यामुळे त्या दोन एजन्सीजला आम्ही एकत्र स्टेजवर आणून तो रिपोर्ट सादर केला. बरोबर आहे. आणि So- आता इथे सुद्धा तुम्ही ज्येष्ठ नागरिक संघ आणि होय, जे होय. ऍक्च्युअल काम करणार आहेत किंवा चालू आहेत म्हणजे आमचे प्रयत्न सर्व दृष्टीने चालू आहे. बरोबर आहे. पण काहीतरी चांगलं घडावं हे त्यातनं हो. इच्छा एवढंच. मग तुम्ही त्यांना काही असे पॉइंट सांगितलेत का की तुम्ही हे करा, अमुक करा, तमुक करा, असं सांगतो काही? मी आता हा. त्याच्याकरता आपण हे करू. हा. आता हा सामाजिक विषय संपल्यानंतर हो. तर त्यावेळी मी ज्यावेळी म्हणजे या लोकांमध्ये हिंडत होतो ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की हे सामाजिक प्रश्न तर आहेतच आहे, पण या सामाजिक प्रश्नांबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या त्याचं मूळ काय असेल तर ते आर्थिक समस्या पण कुठेतरी आर्थिक अडचणी ज्या आहेत बरोबर तर त्याचं एक महत्वाचं हे कारण आहे. बरोबर. आता आर्थिक अडचणी म्हणताना काय आपण मला जे काय अनुभवलं ते कसं होते की आता आपल्याकडे एकतर प्रायव्हेट सेक्टरमधले जे काम करणारे लोक आहेत जे हो. ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकरता पेन्शन हा प्रकार खूपच कमी आहे. बरोबर. निवृत्ती वेतन हा प्रकार त्यांच्याकरता नाही. आता निवृत्ती वेतन हा आपल्याकडे म्हणजे कोणाला असं हायलाईट करायचं असं नाहीये, पण निवृत्ती वेतन हा विषय हा फक्त सरकारी खात्यातली जी लोक आहेत हो. म्हणजे केंद्र सरकार असू दे राज्य सरकार किंवा त्याची जे अलाइड डिपार्टमेंट्स आहेत ती त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही निवृत्ती वेतन हा विषय बाहेर कुठे म्हणजे बाकीच्या लोकांकरता नाही. म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर प्रायव्हेट सेक्टरमधले मिडल मॅनेजमेंटमधले जे लोक असतात हो. मिडल मॅनेजमेंट म्हणजे सुपरवायझरी कॅटेगरीतले आणि किंवा मॅनेजर टू अप टू वर्कर्स हो. तर ती लोकही 30-35 वर्ष काम करतात 40 वर्ष काम करतात आणि त्यांच्याकरता निवृत्ती वेतन हा विषय नाही. जवळजवळ शून्य आहे. बापरे. जवळजवळ शून्य आहे. बरोबर. म्हणजे त्याची तुलना करायची झाली तर टेल्कोमधला माझा एक जो ग्रॅज्युएट इंजिनियर आहे तो रिटायर झाल्यानंतर त्याला जे पेन्शन मिळतं त्याच्यापेक्षा सेंट्रल गव्हर्नमेंटचा डिप्लोमा होल्डर जर इंजिनियर रिटायर झालेला असेल तर त्याचं पेन्शन 4 ते 5 असतं. हे अगदी ऑन रेकॉर्ड सांगता येईल कारण हा जो विषय आहे खूप महत्त्वाचा आहे आणि हा फरक जो आहे याच्यामध्ये कोणाला किती मिळतं हा विषय नाहीये. बरोबर. मिळणाऱ्याला कितीही मिळाला तरी फरक नाहीये, पण न मिळणारा करता त्याच्याजवळ कसं जाता येईल याचा विचार होणं आवश्यक आहे. आता हा विषय म्हणजे होणं आवश्यक आहे व्हेन आय से दिस. तर त्याच्यानंतर मी गेल्या वर्षी माझ्या मुलाकडे अमेरिकेला गेलेलो होतो. तर अमेरिकेला मी आधी बऱ्याचदा गेलेलो असल्यामुळे तिथल्या काही तिथल्या येणाऱ्या मित्र आहेत किंवा तिथे स्थायिक झालेले मित्र आहेत. तर त्यांच्याकडे ज्यावेळी हा विषय काढला त्यावेळी त्यांच्याकडे अमेरिकेमधली सिस्टीम काय आहे त्याचं थोडीशी माहिती मला मिळाली. अमेरिकेमध्ये सोशल सिक्युरिटी नंबर ही कन्सेप्ट आहे. म्हणजे आपल्याकडे जसं आपण प्रॉव्हिडंट फंड म्हणजे कोणीही एम्प्लॉई आपण जमा करतो प्रॉव्हिडंट फंडाचे दर महिन्याला पैसे जमा करतो तसंच अमेरिकेमध्ये त्या अकाउंटला जो नोकरदार माणूस असतो तो दर महिना काही रक्कम जमा करतो. बरोबर. पर्सेंटेज वाईज किती याच्या खोलामध्ये आता नाही जाता येणार पण ते सांगता येईल तेही काही फारसा विषय नाही. आणि त्याच्यामध्ये अमेरिकेतलं जे आहे ते त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही पेट्रोल पंपावरचे कर्मचारी असाल किंवा कुठल्या रेस्टॉरंटमधले कामगार असाल किंवा एखाद्या कंपनीचे मॅनेजर असाल किंवा डायरेक्टर असाल किंवा तुम्ही गव्हर्नमेंट म्हणजे अगदी काय सिनेटमध्ये काम करणारे कोण हे असाल तर या सगळ्यांकरता तो सोशल सिक्युरिटी नंबर हा काम करतो. म्हणजे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही अमाऊंट डिपॉझिट करत जाता तुमचे काय जे ठरलेली असेल पगाराच्या हिशोबाने आणि तुमच्या रिटायरमेंट नंतर अमेरिकेतलं रिटायरमेंट आहे 65 आहे आपल्याकडे 60 आहे तिथे 65 आहे. तर 65 नंतर तुम्हाला दर महिन्याला एक ठरलेली रक्कम मिळत जाते जी सरसकट म्हणजे सगळ्यांना मिळत जाते. त्याच्यामध्ये काही कॅटेगरीज होत नाही आणि ती जी रक्कम मिळणारी असते ती किमान आयुष्य जगण्याकरता म्हणजे डे टू डे तुमच्या ज्या गरजा आहेत त्या भागण्याकरता ती पुरेशी असते.
अच्छा, हे महत्वाचं आहे. बरोबर. आपल्याकडे काय होतंय की आपल्याकडे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बॅलन्स नसल्यामुळे काही कॅटेगरीतली जी लोक आहेत त्यांनी आयुष्यभर नोकरी केलेली असेल, आयुष्यभर कमाई केलेली असेल, तरी सुद्धा त्यांना ही रक्कम पर्टिक्युलरली एका वयानंतर कमी पडायला लागते. बरोबर. एका वयानंतर म्हणताना वयाच्या 60मध्ये एखादा माणूस रिटायर होतो, त्यावेळी त्याला त्याचा प्रॉव्हिडंट फंड मिळतो, त्याचं जे काय असतं इतर काय अलाइड अमाऊंट्स असेल त्या सगळ्या मिळतात. त्यावेळी तो काय करतो, तर तो काय त्याच्या मुलीचं लग्न होतं किंवा अजून घराचे राहिलेले हप्ते असतात ते फेडून टाकतो किंवा काय वॉटर म्हणजे ज्या काय गरज असेल. पण जो ज्यावेळी 70मध्ये जातो किंवा 70 क्रॉस करतो आणि त्याला ज्यावेळी आजारपण किंवा इतर काही कारणाकरता अशा रकमेची गरज असते, त्यावेळी ती रक्कम संपत आलेली असते. बरोबर. त्यावेळी ती रक्कम संपत आलेली असते, तिचं अंडरलाईन अँड बोल्ड. त्यामुळे काय होतं, आणि त्याला इन्फ्लेशन तर वाढत असतं, महागाई वाढत असते, त्यामुळे त्याच्यानंतरच्या आयुष्याकरता त्याला मिळणारी जी पेन्शनची, त्यांनी गुंतवलेल्या रकमेतनं मिळणाऱ्या पेन्शनची किंवा इतर काही त्याचे सेव्हिंग्ज आहे त्याची जी रक्कम असते ती नक्की कमी पडायला लागते. आणि हा जो विषय हा खूप महत्त्वाचा आहे आणि हा मला ह्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने हिंडत असताना लोकांकडनं जाणवलं. बरोबर. म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि बाकी पण असे इंडिव्हिज्युअल जे बिझनेस ओनर्स असतात, व्यावसायिक छोटे व्यावसायिक, छोटे मोठे दुकानदार वगैरे, ह्यांना कोणालाच पेन्शनची सोय आपल्याकडे नाही. आणि ही एक गंभीर समस्या आहे असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर, राईट. आणि बाकीच्या देशांमध्ये आता अमेरिकेसारखं इव्हन युरोपमध्ये तशाच प्रकारे अभ्यास, युरोपमध्ये पण साधारण त्याच प्रकारे विचार केला जातो. हो. फक्त आपल्या भारतामध्येच हे कॅटेगराईज केलं जातं. बरोबर. आणि ह्या विषयावरती आजपर्यंत कधी विचार केला गेला नाहीये का की सगळ्यांसाठीच पेन्शन असावी, फक्त सरकारी नोकरीत नाही? होय, मला तरी तसं वाटतं की असा विचार झालेला नाही झालेला, आणि जो होणं खूप गरजेचं नक्कीच गरजेचं आहे. बरोबर आहे. तर मग याच्याकरताच आम्ही काही राजकीय नेत्या, म्हणजे आता मी म्हटलं तसं काय सामाजिक न्याय मंत्री किंवा आमच्या पुण्यातले राज्यमंत्री, तर या सगळ्यांना मी आता प्रयत्न करतोय. पण मग आता ही पेन्शन त्यांना द्यायची कोणी, सरकारने द्यायची असं? सरकारने द्यायची आहे, पण ह्याच्यामध्ये दिस इज नॉट फेवर. मला तेच विचारायचं. आयुष्यभर त्यांनी त्याचे पैसे त्या ह्याच्या जे फंडामध्ये दर महिन्याला जसे गुंतवतो किंवा हे सरकारी लोकांचे जे काय गुंतवले जातात तसेच त्यांनी पण गुंतवायचे. बरोबर. जे प्रश्न कुठे येणार आहे, प्रश्न येणार आहे तो फक्त आता काय 70-75 असे जे वयाची लोक आहेत की जे निवृत्त होऊन बरीच वर्ष झालेली आहेत आणि त्यांना आता दुसरा काही उपजीविकेचं साधन नाहीये. बरोबर. म्हणजे महिन्याच्या निवृत्ती वेतना व्यतिरिक्त ज्यांना असं काही साधन नाहीये त्यांच्याकरता थोडा विचार करावा लागेल. अदरवाईज ही स्कीम जर गव्हर्नमेंटने जनरलाइज केली, सर्व सेक्टरमध्ये जर जनरलाइज केली, जे प्रायव्हेट सेक्टरमधले लोक आहेत त्यांनाही त्यांनी सांगितलं की तुम्ही दर महिना एवढी रक्कम जर तुझ्या पगाराच्या 10% गुंतवतोय, एखाद्या कामगाराला सांगितलं आणि त्यांनी जर ती गुंतवली काही वर्ष, म्हणजे काय जे काय मिनिमम एज आहे ती लिमिट आहे तोपर्यंत, तर त्यालाही फायदा मिळायला हरकत नाही किंवा रादर मिळायला पाहिजे. आणि इथे मला हे म्हणजे प्रकर्षाने असं वाटतं की तुम्ही जी ही कल्पना सांगितली आहेत ना, तर ते जे 10% तुम्ही म्हणताय, तर आज माणूस काय करतो, पेन्शन नाही मिळणार आहे म्हणून तो कुठेतरी इन्व्हेस्ट करतो, पण इन्व्हेस्ट केल्यानंतर जेव्हा त्याला रिटर्न्स मिळतात ते अचानक हातात एकसाथ सगळे येतात आणि मग ते खर्च परत होऊन जातात. तुम्ही जसं म्हणालात मुलीच्या लग्नाला किंवा मुलाला काहीतरी कामाला, कुठल्याही कारणासाठी जर पेन्शन असेल तर ती कायमची एक स्टेबल इन्कम राहतं. म्हणून तुमचं हे म्हणणं अगदी म्हणजे बरोबर वाटतं. नाही, खूप गरजेचं, खूप म्हणजे देव करू आणि आपला एपिसोड हा मोदी साहेब बघत असोत आणि त्याच्यापर्यंत ते पोहोचू. नक्की. आणि मोदी साहेबांना किंवा आपल्याकडच्या पण नेत्यांना तुम्ही आवाहन करा, तुम्हाला जे म्हणायचंय ते एक्झॅक्टली तुम्हाला काय हवंय ते. नाही, आवाहन मी करतोच आहे. आम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिक संघ आणि ह्याच्याकडनं आम्ही एक प्रपोजल केलेलं आहे. ते प्रपोजल आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत दिलेलं आहे आणि बाकी जी लोक म्हणजे या क्षेत्रातली लोक आहेत त्यांच्यावर आम्ही करतोच. बरोबर आहे. याच्यामध्ये हे काही नाहीये, मी परत तोच मुद्दा येतोय की फेवर हा विषय नाहीये कुठे. हे मला आवडलं. ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही काहीतरी उचलून देताय असं काही नाहीये. बरोबर. उचलून कोणाला द्यायला लागेल तर ते एका पर्टिक्युलर वयाच्या लोकांना द्यावं लागेल. त्याला आता काही म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये थोडंसं अगोदरपासून ती प्रोव्हिजन केलेली नसल्यामुळे म्हणून द्यावं लागेल. करेक्ट. आता जर ती प्रोव्हिजन झाली आणि तो नोकरदार आहे त्याने जर त्याची गुंतवणूक करत गेला तर त्याची गुंतवणूक सरकारला परत द्यायची. आणि तुम्ही ज्येष्ठांच्यासाठी
आरोग्य सुविधा वगैरे त्याच्यावरती पण अभ्यास केलायत का? किंवा गव्हर्नमेंटच्या विविध पॉलिसीज काय आहेत त्या पाहिल्या आहेत का? काय हो, सरकारच्या आता म्हणजे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या दोन्हीच्या बऱ्याच काही हे आहेत पॉलिसीज आहेत. केंद्र सरकारच्या पॉलिसीज पण चांगल्या आहेत. इतर देशांप्रमाणेच आपल्याकडेही चांगल्या पॉलिसीज आहेत. पण त्यातल्या ज्या म्हणजे मिडल क्लास आणि अपर मिडल क्लास किंवा हायर क्लास म्हणजे गटातली जी लोक आहेत त्यांच्याकरता इन्व्हेस्टमेंट स्कीम्स ह्या खूप चांगल्या आहेत. पण त्यातल्या 3 ज्या महत्त्वाच्या आहेत, ज्या LIC बॅक्ड आहेत, तर त्या खूपच जोरात चालतात किंवा त्याला रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे. तो रिस्पॉन्स चांगला काय आहे तर सिन्स इट इज LIC बॅक्ड, LIC त्याचं मार्केटिंग चांगल्या प्रकारे जोरात करू शकतं आणि LICच्या मार्केटिंगमुळे ह्या स्कीम्स अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि लोक त्याला अतिशय चांगला प्रतिसाद देतात. पण बाकीच्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत म्हणजे त्या आरोग्याच्या संदर्भातल्या आहेत किंवा काही अगदी दारिद्र्य रेषेखालच्या लोकांकरता पेन्शनच्या स्कीम आहेत किंवा अशा, पण त्याला माझ्या माहितीप्रमाणे शहरातनं ते रिस्पॉन्स जवळजवळ नाहीच आहे. म्हणजे अवेअरनेसच नाहीये मला वाटतं लोकांमध्ये की काय नक्की आहे आणि मला काय मिळणार आहे त्यातनं. त्याचा अवेअरनेस बहुतेक करून नाही. अवेअरनेस पण नाहीये आणि त्या कदाचित पुरेशा पण नाहीयेत. म्हणजे त्या लोकांना उपयुक्त ठरतील इतक्या पुरेशा नाही. त्यामुळे तो खूप महत्वाचा भाग आहे. बरोबर आहे. पण काही गव्हर्नमेंटच्या स्कीम चांगल्या आहेत. आणि अगेन परत स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कीमकडे यायचं म्हणजे अशा स्कीमकडे यायचं झालं तर स्टेट गव्हर्नमेंटने आम्हाला STचा प्रवास फुकट दिला, PFTचा प्रवास फुकट दिला. आपण बस स्टॉपपर्यंत जायचं कसं? हा जोपर्यंत विषय मिटत नाही तोपर्यंत याला काही म्हणजे अर्थ राहणार नाही. आणि चांगल्या आहेत पण ह्या स्कीम पण उपयुक्त आहेत. त्याचा बरेच जण आता फायदा घ्यायला लागलेला आहे. पण त्या पुरेशा पडतात की नाही किंवा त्यातल्या ज्या बेसिक अडचणी आहेत ना त्या मिटल्याशिवाय पुढे जाणं थोडंसं अवघड होणार आहे. बरोबर आहे. आरोग्याचा विचार करायचा झाला तर ते आयुष्यमान कार्डासारखी अतिशय उत्तम स्कीम गव्हर्नमेंटची आहे. पण ते आयुष्यमान कार्डाचं परवा मी एक ह्या डेप्युटी कमिशनर पुण्याच्या सोशल वेलफेअरच्या त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांना मी तेच विचारलं की म्हटलं आयुष्यमान कार्ड चांगलं आहे, ती स्कीम चांगली आहे, उपयुक्त पण आहे. पण आयुष्यमान कार्ड हे जर मला ज्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे किंवा माझ्या एखाद्या हॉस्पिटलवरती काय भक्ती आहे, प्रेम आहे, मला तेच पाहिजे, डॉक्टर मला सूट झालेला आहे, पण त्या हॉस्पिटलमध्ये जर माझं ते कार्ड घेतलं जाणार नसेल तर मी ते कार्ड का घेईन? ज्या बाकीची जी लोक आहेत की ज्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाणारे वगैरे जे लोक आहेत तर त्यांच्याकरता ती अतिशय उपयुक्त आहे आणि त्याचा घेणारे लोक फायदाही घेत आहेत. बरोबर. पण तरी सुद्धा मिडल क्लास किंवा तसा जर विचार करायचा झाला तर त्यांच्याकरता अशा स्कीम काही फारशा उपयुक्त नाहीये. पण खेडेगावांमधनं वगैरे जर विचार केला तर खेडेगावांमधली जी गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत तिथे आता याचा फायदा बऱ्याच प्रमाणात घेतला जातो आणि ते उपयुक्त ठरतात. बरोबर आहे. तुम्ही जसं म्हणालात की 70 पुढच्या नागरिकांच्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी सरकारने काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे? 70च्या पुढच्या लोकांकरता एकतर त्यांची एफिशियन्सी कमी व्हायला लागलेली असते, पण त्यांचा अनुभव जो आहे तो काही टक्के त्या लोकांमध्ये बऱ्याच प्रमाणात त्यांच्या वापरण्याची किंवा ते वापरू शकतील अशी शक्यता असते. त्यामुळे त्यांच्याकरता मला वाटतं सरकारनेच काहीतरी बजेटमध्ये प्रोव्हिजन करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की बजेटमध्ये त्यांनी प्रोव्हिजन करणं आता गरजेचं आहे काही प्रमाणात. म्हणजे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्याकरता थोडीशी करावी लागेल, कारण की त्यांना पेन्शन नाहीये म्हणून ज्या लोकांना. आणि त्याचा त्यातला महत्वाचा मुद्दा असा की आता भारतातली आयुष्यमान जे आहे ते गेल्या 10 वर्षात सबस्टन्शियली वाढत गेलेलं आहे. म्हणजे आता भारतातलं जे काय म्हणतात आयुष्यमान आहे ते 72 वर्षापर्यंत पोहोचलेलं आहे. 72 वर्ष हे 11 वर्षात आपण 72 वर्षापर्यंत पोहोचलोय. आणि याची तुलना अमेरिकेतल्या जर आयुष्यमानाशी केली तर अमेरिकेतला आत्ताचं आयुष्यमान 79 आहे. अच्छा. आणि आपण गेल्या 10-11 वर्षात जी प्रगती केली त्यामुळे आपण 72 पर्यंत आलेलो. त्यामुळे याच्या पुढच्या काळात कदाचित अमेरिकेपेक्षाही भारतामधल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या झपाट्याने वाढू शकेल. बरोबर. ती जर झपाट्याने वाढणार असेल, त्यांची संख्या जर जाणवणे इतकी मोठी होणार असेल तर त्याच्याकरता सरकारला काहीतरी बजेटमध्ये प्रोव्हिजन करायला लागेल. बरोबर. म्हणजे थोड्याशा मिळालेल्या माहितीप्रमाणे सरकार त्याच्यावर विचार करते, पण तो जो विचार आहे तो पुरेसा होणं आवश्यक आहे. आता जर अजून माहिती द्वारक्याने सांगायची झाली तर आता ज्येष्ठांकरता जी भारतामध्ये प्रोव्हिजन आहे
त्याच्यामध्ये केरळ स्टेट जे आहे, केरळमध्ये सगळ्यात जास्त ती केली जाते. अच्छा. आणि महाराष्ट्राचं जे स्थान आहे ते चौथ्या स्थानावरती, म्हणजे महाराष्ट्र चौथ्या स्थानावर. त्यामुळे महाराष्ट्राला थोडीशी जास्त गरज आहे, जास्त विचार करायची गरज आहे असं. बरोबर आहे. एकूणातच सांगायचं झालं तर हे 70च्या म्हणजे जे एका पर्टिक्युलर वयानंतर पण त्यांचा अनुभव चांगला उपयुक्त होऊ शकेल अशा लोकांकरता फक्त सरकारने कायमस्वरूपी पेन्शनच्या संदर्भात विचार करणं गरजेचं आहे. अदरवाईज त्यांनी ही पेन्शनची जी नवीन म्हणजे जनरलाइज पेन्शन करणं, जनरलाइज निवृत्ती वेतनाची जी स्कीम आहे ती त्यांनी त्याचा विचार करणं किंवा ती अंमलात आणणं हे फार गरजेचं आहे. हो, पण ते आपण पुढच्या पिढीसाठी म्हणतो, म्हणजे किंवा आता जे नोकरीत आहेत त्यांच्यासाठी. आणि 70च्या पुढच्यांच्यासाठी तुम्ही म्हणताय की आता त्यांनी डायरेक्टच द्यायला पाहिजेच, म्हणजे बजेटमध्ये त्यांच्यासाठी सोय करायला पाहिजे. बरोबर. आणि आता आपण जे बघतोय की न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे म्हणा किंवा नवरा बायको दोघंही नोकरीवरती जात आहेत म्हणून वगैरे अशा विविध कारणांमुळे, किंवा नातवंड परदेशांमध्ये जात आहेत, अशा सगळ्या विविध कारणांमुळे वृद्ध एकटे पण पडत आहेत जास्त. कित्येक ठिकाणी घरात एकच एखादा वृद्ध किंवा वृद्ध राहत असतात. तर अशा वेळेला वृद्धाश्रमांची पण खूप जास्त गरज आपल्याकडे आहे. तर आता तुम्ही ते पाहिलंय का की किती वृद्धाश्रम कशा प्रकारे चांगले आहेत का, म्हणजे व्यवस्थित सुस्थितीमध्ये? होय. हा जर म्हणजे ही परिस्थिती खूपच बदलत चाललेली आहे. म्हणजे आता पुण्यासारख्या शहरांमध्ये सुद्धा म्हणजे अगदी टक्केवारीमध्ये, एक्झॅक्ट पर्सेंटेज नाही सांगता आलं तरी काही टक्केवारीमध्ये घेता येईल एवढी एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढते. आणि त्याच्यामध्ये थोडंसं हे करायचं झालं तर स्त्रियांची संख्या जास्त. अच्छा. त्यामुळे एकटी राहणारी जर स्त्री असेल आणि ती जर एका पर्टिक्युलर म्हणजे सिनियर 75च्या पुढची असेल तर ते एकटं राहणं अवघड असतं. तिचा कदाचित मुलगा दुसरीकडे कुठे राहत असेल, परदेशात असेल, तर त्यामुळे वृद्धाश्रमांची संख्या ही त्या कारणामुळे वाढायला लागलेली. पण वृद्धाश्रमांची संख्या वाढताना त्याच्याकरताही सरकारच्या काही स्कीम आहेत, सरकारच्या त्याला ग्रँट्स पण आहेत आणि पुण्यामध्ये त्याची चांगली संख्या आहे. पण त्याच्यामध्ये थोडासा म्हणजे मी आता एक निवारा म्हणून पुण्यातला वृद्धाश्रम म्हणजे इट्स अ संस्था आहे मोठी ती. तर तिथे कम्युनिटी लिव्हिंग आहे का वृद्धाश्रमच आहे? वृद्धाश्रम. पण त्या वृद्धाश्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की तो 140 वर्षापूर्वीचा सुरुवात झालेला हे आहे आणि तिथे जवळजवळ 120 निवासी आहेत. ते 120 निवासी जे आहेत ते पूर्णपणे फ्री राहतात तिथे, कुठलाही त्यांना खर्च नसतो. पण अर्थातच ते एकटे असणं आवश्यक असतं आणि ते दारिद्र्याच्या खालती असणं आवश्यक असतं. तर त्यांच्याकरता ती पूर्ण हे आहे. पण ज्यावेळी तिथे राहणं, जेवण, खाणं आणि मेडिसिन्स पूर्ण ग्रेट. पण तिथे ज्यावेळी मी काही म्हणजे जातो किंवा तिथे काही अभ्यास करण्याकरता जातो त्यावेळी तिथे मला माहिती मिळाली त्याप्रमाणे तसेच आता पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पण ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप प्रमाणात वाढायला लागलेली. आणि जेव्हा संख्या वाढायला लागते त्यावेळी त्याचं आपोआप कमर्शियलायझेशन होतं. बरोबर आहे. आणि जेव्हा कमर्शियलायझेशन व्हायला लागतं त्यावेळी फायदा तोटा हा विषय यायला फायदा तोटा व्हायला याचा विषय ज्यावेळी यायला लागतो त्यावेळी भारतामध्ये नक्कीच विचार करायचा तर कॉम्प्रोमाइज कुठे करायची हा विषय येतो. आणि मग ही कॉम्प्रोमाइजेस व्हायला लागलेली आहेत असं आता तरी प्राथमिक दृश्य आहे. ते अगदी किती होत आहेत, काय होत आहेत किंवा अगदी ठामपणे होत आहेत असं जरी म्हणता आलं नाही तरी त्याच्याकरता गव्हर्नमेंटकडनं एक इन्स्पेक्शन युनिट किंवा हे त्याच्याकरता नियमावली आहे. महाराष्ट्र सरकारची वृद्धाश्रमांकरता कशा प्रकारे तिथं लोकांना ठेवलं पाहिजे, त्यांच्या आरोग्याची काय काळजी घेतली गेली पाहिजे त्याच्याकरता नियमावली आहे. पण ती पाळली जाते की नाही हे बघण्याकरता तर वृद्धाश्रमांच्या बाबतीत काय आहे की वृद्धाश्रमांचं जर कमर्शियलायझेशन होत असेल तर त्याच्याकरता त्याचं इन्स्पेक्शन होण्याकरता राज्य सरकारकडनं एक स्वायत्त संस्था किंवा त्यांचं स्वतःचं एक युनिट असणं आवश्यक आहे. आणि त्यांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होतं की नाही, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची काळजी व्यवस्थित घेतली जाते की नाही, बरोबर आहे, ह्याचं परीक्षण होणं गरजेचं होणं आवश्यक आहे. बरोबर आहे. पण म्हणजे एक काळ असा होता की त्यावेळेला वृद्धाश्रमात आई वडिलांना ठेवलंय म्हणजे काय बापरे, टाकून दिले आई वडिलांना अशी अवस्था होती. पण त्याच्यापेक्षा आता ही गरजच झालेली आहे, काळाची गरज झाली आणि त्याच्यात सुधारणा पण झाली चांगल्या. म्हणजे अगदी 25,000पासून सुद्धा फ्री तर आहे तुम्ही म्हटलात तसं, 25,000पासून 80,000पर्यंत सुद्धा मला वाटतं तुम्ही म्हणालात तसं कमर्शियलायझेशन वगैरे होऊन चांगल्या सोयी सुविधा सुद्धा झाल्या आहेत. आणि मला वाटतं कम्युनिटी लिव्हिंग ज्येष्ठांच्यासाठी ते पण चांगल्या प्रकारे आहे ना, पुण्यामध्ये पण आहे का असं? होय होय
पुण्यामध्ये पण आहे, पण आता त्याच्या खोलात नको जाऊया. पण कोणाचं नाव घेऊन ती स्कीम बोलण्यात अर्थ नाही. ओके. पण तशा प्रकारचे कम्युनिटी लिव्हिंग पण व्हायला लागलेले आहेत. ज्येष्ठ नागरिक म्हणजे वृद्धाश्रम पण चांगल्या प्रकारचे व्हायला लागलेले आहेत. पण त्यातनं अजून एक मुद्दा असा होतो की वृद्धाश्रम ही जी आहे ती शेवटची हे आहे, स्टेज आहे की ज्यांना अगदीच काही आधार नाहीये किंवा तर त्यांच्याकरता वृद्धाश्रम हा विषय आहे. पण जे ज्येष्ठ नागरिक आहेत, सक्षम आहेत, त्यांच्याकरता ही ज्येष्ठ नागरिक संघ ही पण एक पुण्यामध्ये म्हणजे कदाचित सगळीकडे असेल, पण म्हणजे मला जे माहिती आहे त्याप्रमाणे तर ही ज्येष्ठ नागरिक संघ ही पण एक अतिशय चांगली कन्सेप्ट उदयाला यायला लागलेली आहे. बरोबर आहे. हो, उदयाला म्हणजे काही वर्षांपूर्वी ते अगदीच बोटावर मोजण्यासारखे होते, पण आता पुण्यासारख्या शहरात त्यांची संख्या ही झपाट्याने वाढत चाललेली आहे. आणि त्याचा उपयोग असा आहे की तिथे ज्येष्ठ नागरिक संघात जी लोक येतात ती त्या मानाने सक्षम असतात, त्यांना काहीतरी करायचं असतं किंवा ते थोडेसे सोशल नेटवर्किंग मधली लोक असतात. त्यामुळे काय होतं की त्यांचा अनुभव जो आहे तो जर त्यांना कुठेतरी वापरायचा असेल, त्यांना जर काही चांगल्या कामाकरता वापरायचं असेल तर त्याच्याकरता ज्येष्ठ नागरिक संघटना ही कन्सेप्ट अतिशय चांगली आहे. पुण्यामध्ये ती आता वाढलेली आहे, पण तरी सुद्धा तिथे काय होतंय की आता विरंगुळा केंद्र हा एक हल्ली चर्चा होणारा मोठा विषय की ज्येष्ठ नागरिक संघ आहेत आमच्याकडे. म्हणजे पुण्यामध्ये एक 100-125 ज्येष्ठ नागरिक संघ आहेत, पण त्या ज्येष्ठ नागरिक संघांनी जर आम्हाला कुठेतरी मीटिंग करायची असेल, त्यांना एकत्र येऊन काही कार्यक्रम करायचा असेल तर त्याच्याकरता काहीतरी जागेची प्रोव्हिजन होणं हे आवश्यक आहे. आणि आता त्याच्याकरता थोड्याफार प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत, पण अजून ज्येष्ठ नागरिक संघ प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाकडे संघाकडे जागा आहे का तर नाही. बरोबर. कुठले कार्यक्रम करण्याकरता ते काही करू शकतात का तर नाही. आणि ही जर जागा मिळाली ज्येष्ठ नागरिकांकरता, जर परमनंट अशा प्रकारची थोडीशी जरी सोय झाली तरी सुद्धा ज्येष्ठ नागरिकांचा जो अनुभव आहे, ज्यांना काहीतरी करायचंय, ही टक्केवारी सांगायची झाली तर इट मे नॉट बी मोर दॅन 10%, पण तरी सुद्धा हे जे 10% अनुभवी लोक आहेत, जे अनुभव शेअर करू शकतात, तर त्यांचा समाजाला नक्की फायदा होऊ शकेल. आणि ह्याच्याकरताही परत आपल्याला सरकारकडे विचार करायला पाहिजे. त्यांनी जर अशा लोकांना म्हणजे अशा संघांना मदत केली, त्यांच्यातलं जर टॅलेंट हेरलं तर त्याचा नक्कीच जे मोठ्या प्रमाणावरती सरकारला किंवा समाजाला चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकेल त्यांच्या एवढ्या सगळ्या अनुभवाचा. खरंय सर, मगाशी तुम्ही जे म्हणाला होतात ना, तर तोच प्रश्न ऍक्च्युली मला परत एक त्याच्या डिटेलमध्ये असं हवंय. नेमकं बेसिकली म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जे म्हणालात की ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी पेन्शन हवी, ज्येष्ठ नागरिकांच्या बद्दल सगळ्या समाजाला आदर आहेच बेसिकली, आणि पेन्शन सगळ्यांना मिळायला पाहिजे, विविध सुविधा व्यवस्थित झाल्या पाहिजेत, वृद्धाश्रम किंवा ज्येष्ठ नागरिक संघ. तर आत्तापर्यंतच्या तुमच्या सगळ्यांच्या अनुभवातनं समाजाला तुम्ही देण्यासाठी असं काय विशिष्ट करू शकाल असं मला विचारायचं वाटतं. तसं सांगायचं झालं तर आमच्याकडे अनुभव हाच फक्त महत्त्वाचा असतो. अनुभव म्हणतानाही आमच्याकडे आता त्यातले सक्षम काही लोक आहेत त्यांचाच विचार त्यात करावा लागेल. पण ज्येष्ठ नागरिकांचा विचार करताना त्यांनी आतापर्यंत जे आयुष्यात केलेलं असतं किंवा आता त्यांच्या अनुभवाचा जो वटवृक्ष झालेला असतो, त्याच्या पारंब्या आता नवीन पिढीपर्यंत पोचलेल्या असतात, तर त्यांच्याकरता आणि नवीन पिढी आणि आमच्या पिढीमध्ये अंडरस्टँडिंग आम्ही लोक किती चांगल्या प्रकारे ठेवू शकू, हाच एक म्हणजे महत्त्वाचा मुद्दा राहील. की आम्ही जर नंतरच्या पिढीला आमच्याबरोबर म्हणजे आमच्या अनुभवाच्या आधाराने त्यांना जर बरोबर पुढे न्यायचा प्रयत्न केला किंवा त्यांच्याबरोबर जाण्याचा आम्ही प्रयत्न केला, आमच्याबरोबर ते आले पाहिजेत किंवा त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ शकलो पाहिजे, असा जर विचार झाला तरच तो एक सकारात्मक प्रतिसाद म्हणता येईल. आणि त्यांनीच ज्येष्ठ नागरिकांचं पुढचं आयुष्य आणि कदाचित त्यांच्या जवळच्या नातलगांचं आयुष्यही सुखकर होऊ शकेल. बरोबर, ग्रेट. सर, आपण आता एक रॅपिड फायर घेणार आहोत. क्विकली तुम्हाला जे काही सुचेल ते उत्तर तुम्हाला द्यायचंय. येस मॅडम. ओके. निवृत्त झाल्यावर पहिली आणि सर्वात मोठी गरज ही ज्येष्ठ नागरिकाला काय असते? सक्रिय राहणं. असंघटित कामगारांचं म्हातारपण सरकारी हमीवर सुधारेल की मार्केटच्या भरवशावर? सरकारी मदतीवर. गृहिणींना म्हातारपणी मिळणारा पैसा हा त्यांच्या हक्काचा सन्मान की केवळ एक मदत? हक्काचा सन्मान. आपल्या पेन्शन व्यवस्थेतली सर्वात मोठी त्रुटी अपुरी रक्कम की महागाईशी ती न जोडणं? महागाईशी न जोडणं.
म्हातारपणातली सर्वात मोठी भीती कोणती? आर्थिक टंचाई की एकटेपणा? एकटेपणा. आर्थिक टंचाईच्या पेक्षा सुद्धा जास्त होय, मोठी होय. भीती. भारतासाठी बेस्ट पेन्शन मॉडेल कोणतं? अमेरिकन SSNचं की युरोपियन सोशल केअरचं? अमेरिकन SSN, कारण अच्छा. त्याच्यामुळे आपल्याकडची सिस्टम एक जनरलाइज होऊ शकेल. प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट सेक्टरच्या संदर्भात ती जनरलाइज होईल. ओके. खाजगी नोकरी करणाऱ्या मिडल क्लासचं म्हातारपण सुरक्षित आहे की राम भरोसे आहे? हे तर आम्हालाच माहिती आहे. महागाईशी जोडलेली पेन्शन व्यवस्था भारतात येणं हे एक दूरचं स्वप्न वाटतंय का नजीकचं वास्तव वाटतंय? दूरचं वास्तव वाटतंय. म्हणजे येईल, पण येईल, जरा वेळ येईल. लागेल. होय, बरोबर. तुमच्या या 6 वर्षाच्या जमिनीवरील संघर्षाची मुख्य टॅग लाईन काय सांगाल? लढत राहा. अरे वा. सर, तुम्ही मुळात ह्या विषयावरती एवढा सखोल अभ्यास केलात, सगळ्यांचा विचार केलात, तो सरकारकडेपर्यंत मांडण्याचा पण तुम्ही प्रयत्न केलात. सो ह्या सगळ्या तुमच्या कार्याला यश मिळावं अशीच मी इच्छा व्यक्त करते. आणि ह्या विषयावरती तुम्ही आम्हाला जे काही डिटेल माहिती वगैरे सगळी सांगितली आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. आणि कुतूहलकरांनो, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा. आणि जे ज्येष्ठ आपला हा आजचा एपिसोड बघत असतील त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला अजून काही समस्या त्याच्याबद्दल बोलायचं आहे का? तुमच्याकडच्या ज्येष्ठ नागरिक संघांची काय परिस्थिती आहे, ह्या विषयावर तुमचं काय मत आहे ते पण तुम्ही नक्की सांगा. सो पाहत राहा कुतूहल विथ स्वाती. पुढच्या भागामध्ये आपण परत भेटूया.